मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे आपल्या हत्तीच्या ताकदीचे आपले बिग रॅमी काका यांचा चेस्ट आणि ट्रायसेप वर्कआउट. आज छातीपुढे वर्कआउट होऊनच जाऊ दे. चल भाई सुरू करूया. काका म्हणाले इन्क्लाइन डंबल प्रेस पासून सुरुवात कर. 20 किलोच्या डंबेल पासून वॉर्मअप करायची सुरुवात केली. त्यानंतर 25 किलोचा एक आणि 30 किलोचे 2 सेट मारले. आज पण पॉवर जरा जास्तच होती भाई. मग काय घेतला 35 किलो. हा, स्वतःलाच तो डंबल स्वतःच्या मांडीवर घेऊन बसताना ती गोष्ट वेगळी आहे. तिच्या आईला ते उपट सोडणे मित्र काय कामाचे. मग त्यानंतर 35चा डंबल उडवायची सुरुवात केली. आला अंगावर उडव पत्र्यावर. असं बोलत बोलत 8 रेपिटेशन मारले. गेल्या वेळी फक्त 6च गेले होते ना. हाय हाय, काहीतरी इम्प्रुव्हमेंट आहे. मग रॅमी काका म्हणाले आता सेम बेंचवर डंबल फ्लाईज मार. रमी सर्कल वाले काका नाही रे गायबान्या, बिग रॅमी काका मिस्टर ऑलिम्पिया आहेत भाई ते. असो, आपल्याला काय इथं, आपल्याला गटात गोल्ड भेटायचे वांदे. पोरांच्या कमेंट काय भाई तो ऑलिम्पिया खेळ. अरे भाई टिंगल करा पण माझ्या लायकीप्रमाणे. त्यानंतर मारले मी फ्लॅट बेंच डंबल प्रेस. आता सुरुवातीपासूनच एवढं इंटेन्सिटी वर्कआउट करून मला वाटत होतं 20 किलोचा डंबल गेला तरी जाम झाला भाई. पण तिच्या आईला मस्करीत मस्करीत 30 किलोचे 15 रिपिटेशन मारले भाई. मग काय यातला परत 35 किलो. आता खाज आलीच आहे तर खाजवायलाच लागेल. मला वाटलं याचे 12 तरी जातील रे. घंटा 9च गेले फक्त. तिच्या आईला भासो, नेक्स्ट टाइम 10 उडवायचे ट्राय करू. एंड ऑफ द चेस्ट काका म्हणाले केबल क्रॉस ओव्हर मार. आता बघ नको करू, पटापट मार. ट्रायसेप बाकी आहे अजून. छातीपोड वर्कआउट संपवून मी आलो मच्छीचे तुकडे शिजवायला. ट्रायसेपची सुरुवात केली बार पुशडाऊन पासून. अय्या तो ट्रायसेप बघ किती रॅग आहे रे त्याच्यावर. बघा जरा मोजा तरी. रॅमी काका म्हणाले अरे भाई बास्कर तू एकच ट्रायसेप किती वेळा फ्लेक्स करशील. चल पटकन डंबल एक्सटेन्शन मार. डंबल एक्सटेन्शन मारताना माझ्या हाताचा कोपरा पेन करतो, त्यामुळे मी एक्सटेन्शनच्या जागी सिंगल आर्म पुश डाऊन मारतो. तुमच्या हाताचा कोपरा दुखत नसेल तर तुम्ही बिंदास डंबल एक्सटेन्शन मारा. एंड ऑफ द ट्रायसेप मी मारला रोप पुश डाऊन. चल भाई वर्कआउट संपला. आता जरा पोजिंग करूया. मित्रांनो जरा पंप चेक करा आपले चेस्ट आणि ट्रायसेप. जर तुम्हाला आवडले असतील तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला काय वाटतं माझी बॉडी आयसीएन कॉम्पिटिशन खेळण्याच्या लायकीची आहे की नाही मला नक्की कळवा. आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलत पुढचा वर्कआउट घेऊन.